आपल्या भोवतालचा प्रत्येक जीव ह्याच्यामध्ये देव आहे असं आपण जेव्हा बघायला सुरुवात करतो त्यावेळी काय होतं ना की आपल्याकडून कोणाला त्रास होत नाही आणि आपले जे काही कर्म आहेत तर ते कर्म वाईट कर्म बनत नाहीत आणि वाईट कर्म जर बनले नाहीत तर आपला जो काही प्रारब्ध आहे पुढच्या भविष्यासाठी तो प्रारब्ध वाईट बनणार नाही, तो प्रारब्ध चांगला बनणार आहे। जेव्हा आपण प्रत्येक व्यक्तीमध्ये देव पाहायला लागतो की प्रत्येक व्यक्तीमध्ये काही अंशी देव आहे, जरी त्या व्यक्तीचं स्वतःचं आयुष्य असलं तरीसुद्धा देव त्या व्यक्तीमध्ये वास करतो, हे ज्यावेळी आपण ॲक्सेप्ट करतो, ज्यावेळी आपल्याला समजतं त्यावेळी आपली सगळ्यांच्या प्रती जी काही वागण्याची पद्धत आहे किंवा जे काही व्यवहार आपला आहे तो व्यवहार चांगला होतो, मधुर होतो आणि आपण जेव्हा समोरच्या व्यक्तींबरोबर तो रिस्पेक्ट देऊन वागतो तर त्यावेळी ना आपल्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स क्रिएट होत नाहीत। ज्यावेळी आपण समोरच्या व्यक्तीला फक्त एक व्यक्ती समजतो तर त्यावेळी आपण त्या व्यक्तीबरोबर कसा व्यवहार करू आणि ज्यावेळी आपण त्या समोरच्या व्यक्तीमध्ये देव आहे असं जेव्हा आपण पाहतो आणि त्यावेळी आपण त्या व्यक्तीबरोबर जो व्यवहार करतो तर याच्यामध्ये खूप मोठा फरक असतो। तर त्यामुळे असं सांगितलं जातं की प्रत्येकामध्ये देव आहे, प्रत्येकामध्ये देव आहे, तर तो प्रत्येकामध्ये देव आहे हे पाहणं, ते ॲक्सेप्ट करणं आणि त्यानुसार आपली वागणूक करणं आणि हे आपल्यासाठी आहे, त्या समोरच्या व्यक्तीसाठी नाही आहे। खरं तर हे आपल्यासाठी आहे की आपल्याला त्यातून काय होतं की आपले पुढचे वाईट कर्म बनत नाहीत, आपले कर्म चांगले बनतात, आपल्याला भविष्य चांगल्या पद्धतीने दिसायला लागतं आणि आपल्या भविष्याकडे जी काही वाटचाल आहे तर ती चांगल्या दिशेने व्हायला लागते। कोणाबरोबरही जेव्हा तुम्ही चांगलं वागता तेव्हा आपला चांगला प्रारब्ध बनतो, आपलं नशीब चांगलं बनतं भविष्यासाठी। म्हणजे आज जरी काही वाईट चाललेलं असलं तरी उद्या वाईट होत नाही। तर यासाठी समोरच्या व्यक्तीमध्ये देव पाहणं किंवा समोरच्या तुमच्यासोबत समोर काहीही असेल तर त्याच्यामध्ये देव पाहणं गरजेचं आहे।